राणा भाऊजी, समध्या आमची चूक झाली बघा. वय आम्ही तुम्हाला खरं तर नीट शिकवायला पाहिजे होतं. आमच्यामुळं आमच्या राणा भाऊजींना. नाही वहिनी, अहो तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका. तुम्ही समजा बरोबर सांगितलं होतं. माझ्यासारख्या आडण्याला कुठे येते असं हायफाय वागणं. अहो तसं नाही राणा भाऊजी, तरी बी चूक आमचीच आहे की. अजून 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवायला पाहिजे होत्या. आम्ही शिकवल्या असत्या तर तुमचं हसू झालं नसतं. ते नव, पण अंजलीबाई बी लय हसल्या असत्याल नव तुमच्यावर. आव शहराकडल्या शिकलेल्या माणसांना हे असं साध्या भोळ्या माणसांची फजिती झाली की लय हसाई येतंय बघा. वहिनी तुमचं समज बरोबर आहे, पण एवढं एकच चुकलं बघा. म्हणजे अहो हॉटेलात मला एक अनोळखी माणूस भेटला होता. नाव जॉली नाव होतं त्याचं. हा हो, त्यांनी मला लई धीर दिला, लई समजवलं त्यांनी मला. मग मी अंजलीबाईंशी बोलायला गेलो. अंजलीबाई मला म्हणल्या की असं शहरी वागायची काय बी गरज नाही. मी जसा आहे तसं लई चांगलं आहे. माझ्या साध्या बोळ्या सोबत त्यांचा जीव गुंतलाय म्हणल्या. तोंड देखलं खोटं बोलायची सवयच असते या शहराकडल्या शिकलेल्या माणसांना. अहो नाही वहिनी, अंजलीबाईंचा स्वभाव जगा वेगळा आहे. त्या मनानं लई मऊ आहेत बघा. हा नाही राणा भाऊजी, दिसतंय तसं नसतंय बघा. नाही वहिनी, तुम्हाला जे दिसतंय तसं काय बी नाही. वहिनी तुम्ही जेवढी माझी काळजी घेतात ना, तेवढीच काळजी अंजलीबाई बी घेतात. अहो मला तर त्या आता आपल्या घरातल्याच आहेत असं वाटायला लागले बघा. बरं येऊ काय मी? येतो. सासूबाई, अहो कुठल्या जन्माचा सूड उगवायला असा तुम्ही आमच्यावर बघतायचा नव? तुमचा येऊ बैल त्या मास्तरनीच्या तालावर कसा नाचायलाय ते नाही. पण बस बस, लय झाला आता. इथनं पुढं तुमच्या या बैलाला आम्ही आमच्या तालावर असा नाचवणार आहे, असा नाचवणार आहे. नाही नाचवलं तर नाव बदला आमचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.